फळे रसाळ घुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी करी दंडवत कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा मुकुटी दळाळे कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभू मज कोण तारी लोकाभिरामं रणरंग धीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अत्यत्रय जननी देवाची प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवूनी माता साष्टांग हे आता दंड फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे विश्वसंत विश्वभूषण वैराग्याचे परमूर्ती देऊ क्षेत्र निवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी दानकराजा छत्रपती शिवराया यांच्या तीव्र जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा चिंतनी महत्वाचा आणि संतांचं अलौकिक कार्य सांगणारा अभंग संतांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरांचा असून अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा बोलतात, या ठिकाणी बीज जर चांगलं असेल तर चांगल्या बीजाला चांगलं फळ निर्माण होतं
आणि असं चांगलं फळ निर्माण झालं, चांगलं फळ जन्माला आलं की त्यांची जी वाणी आहे ती अमृतमय असते आणि त्यांचा जो देह आहे तो केवळ देवाच्या कारणी असतो. आणि त्यांचं सर्वांग याचं जर आपण चिंतन केलं तर महाराज म्हणतात त्यांचं सर्वांग निर्मळ असतं. आणि चित्ताचा जर विचार केला तर चित्त गंगा जळाप्रमाणे असतं. आणि संतांचं जर नुसतं चिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांच्या दर्शनामध्ये तापही जातात आणि संतांच्या दर्शनामध्ये विश्रांती सुद्धा प्राप्त होती. विठ्ठल जेवणाची कसं राहिली की पावसामुळं नाही ना. आमचे पुरुष मंडळीचा बाबर कसा आवाज येऊ लागला, महिलाचा आवाजच येत नाही. आणि मला विलास दादाने सांगितलं महिलाचाच आवाज आहे म्हणे की दिंडीमध्ये. हे बा पुरुष मंडळी की जोरात म्हणतात सद्गुरु गजानन महाराज की बरोबर आवाज तुमचा आवाजच देऊ लागला. हा आता सर्वांनी सद्गुरु गजानन महाराज की जय. घरी दारी त्याला आवाज आहे तुमचा. हे बा आमचा सर्वांनी श्रीरामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. बाबर आता म्हणा तुम्ही हा ब्रेक केला. खरं तर आज सद्गुरु गजानन बाबा श्रीराम प्रभू हनुमंतराया गणराया उमापती महादेव हनुमंतराया यांच्या या दरबारामध्ये आपण श्री सद्गुरु गजानन महाराज भक्त परिवार वर्णा भटा रोना पंचक्रोशी या पंचक्रोशीतील सर्व मंडळी आपल्या विदर्भ असेल मराठवाडा असेल त्या भागातून येणाऱ्या सर्व दिंड्यांचं या ठिकाणी आदरातिथ्य करतात. आणि आदरातिथ्य करतात याहीपेक्षा काया वाचा मनाने सेवा करतात. आणि त्या सेवेचं फळ असं आहे मी मागं सुद्धा आम्ही या ठिकाणी पूज्य हरिचेतनानंद स्वामीजींचा कार्यक्रम होता प्राणप्रतिष्ठा देवी त्यावेळी सुद्धा येऊन गेलो मोठ्या कार्यक्रमामध्ये. आणि आज ज्यावेळेस सद्गुरु गजानन बाबाचं दर्शन घेतलं तर सद्गुरु गजानन बाबाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मागाशी भजन करत होते तेव्हा आम्ही गेलो बाबांच्या दर्शनाला शेगावला. तिथं गेल्यानंतर जी ऊर्जा प्राप्त होती तीच ऊर्जा खाली सद्गुरु गजानन बाबाचं दर्शन घेतल्यानंतर प्राप्त होती. एवढा मोठा भाव या पंचक्रोशीतील मंडळीचं सद्गुरु गजानन बाबावरती आहे. आणि बाबांना इथे विराजमान केलं. जवळजवळ मी या ठिकाणी 20-25 वर्षापूर्वी सुद्धा आलो होतो. आमच्या पिंपळवर रेणुकाई सुद्धा दिंडी होती पायी घाटपुरीला थांबायची वगैरे चोपडे बाबाकडं. आता 1 महिन्यापूर्वी कीर्तन करून गेलो इथूनच. खरं तर आज एक डोळ्याचे पारणे फिटावे असं भव्यता आणि दिव्यता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. खरं तर सद्गुरु गजानन बाबाच्या दरबारात शेगावला गेल्यानंतर जी ऊर्जा प्राप्त होती ती इथं आहे. आणि आता जे जे अयोध्या नगरीला गेले त्यांना माहित आहे अयोध्या नगरीला गेल्यानंतर श्रीराम प्रभूचं दर्शन घेतल्यानंतर जी ताकद निर्माण होती तीच ऊर्जा माझ्या श्रीराम प्रभूच्या दर्शनामध्ये प्राप्त होती. आणि आता तर तुम्ही कीर्तन झाडून इथलं दर्शन करा. आणि तुम्ही जर अयोध्याला गेले नसेल तर गणपती उठल्यावर आम्ही जाणार आहे चला. आता नका चालू लगेच. हे मुत्तलची बाई मुत्तलची बाई ती दिंडी सोडत नाही. सगळी दिंडी होती पण ती एकटी बरोबर येते. आले आमच्या दोघांची सगळ्यात लाईनी पोरगी लाईनी अशी तर मोठी घरची कशी असेल माझी. एकदम. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात शहानिया दुरी. भगवान परमात्मा एखादा म्हणतो मिले परमार्थ करतो मिले शहाण आहे परमार्थातला त्याच्यापासून तो दुरी राहतो. आणि जो भोळा आहे त्याचं जवळ जातो भगवान परमात्मा. आज सर्वच मंडळी आता कोणाकोणाचे नाव घ्यावं सर्वच परिचयाचे. आणि मी आल्याबरोबर सुनील बोलान त्यांना म्हटलं ते कळमदार सगळे बसले असताना की दौलत बाबा एवढी मोठी सेवा या मंडळीची आहे या सेवेला पारावार नाही. आणि माऊली नेहमी कबीरदाजी महाराज म्हणतात जिंदगी में आपको आपका तन पवित्र करना है तो तन पवित्र करने के लिए आपको भगवान के दरबार में सेवा करना चाहिए. क्या करना चाहिए? सेवा.
मी बघितलं जवळजवळ आज 100 ते 200 माता माऊल्यांची किती मोठी सेवा आणि त्यांच्याकडे पाहून आमच्या माता माऊल्यांचा सुद्धा भाव जागा झाला. आपण सुद्धा सेवा केली पाहिजे. मला तर बाबा दररोज राजूरचा फोन येतो, महाराज आमचा नंबर लावा, आमच्या सेवेकऱ्यांचा ग्रुप जवळजवळ 5 ते 6 हजार माता माऊल्या सेवा करण्यासाठी आहे. इकडे सद्गुरू गजानन बाबाच्या दरबारात सुद्धा सेवेला नंबर लागत नाही. इथं सुद्धा दर गुरुवारी सर्व पंचक्रोशीतील मंडळी येऊन जसा बाबाच्या दरबारात प्रसाद असतो तसाच प्रसाद गुरुवारी या ठिकाणी सुद्धा असतो. आणि म्हणून आपल्याला माहित आहे आपण सर्वांनी समर्पण केलं आणि त्या समर्पणामधून एवढं भव्य आणि दिव्य स्थान या ठिकाणी निर्माण झालं. विठ्ठला आणि म्हणून तन पवित्र करना है तो भगवान के दरबार में सेवा कीजिए. आपको आपका मन पवित्र करना है तो इस भगवान के दरबार में भजन कीजिए. क्या कीजिए? जरा जोर से बोले, क्या कीजिए? भोजन. भोजन तर महत्वाचं. सचिन भाया, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आमचे देवबाप्पा ते आलेले, काय दिंडी झाली आपले बाबा दादा. खरं तर मला आनंद वाटतो. जंगल दादा असते, शिवाजी बाबा, सगळे मंडळी, मिस्त्री बाबा, विलासदादा, आनंद याचा वाटतो की सद्गुरू गजानन बाबाच्या दरबारात भगवान श्री भैरवनाथाच्या दरबारातून आपण निघालो. पण एवढा मोठा चमत्कार की भूदेव संता सदा नमावे आणि असे देव बाप्पा आपल्या सोबत आहे. देव बाप्पा गजानन बाबाच्या दरबारात पायी आपल्या सोबत येऊ लागले. ही साधी गोष्ट नाही. मी देहडला गेल्यानंतर मागे दादाकडे बसलो, दिंडीचे पॉम्पलेट घेऊन गेल्यानंतर खूप आनंद. खरं तर महाराज वारकरी हे जीवनामध्ये राहत नाही. आपल्याला माहित आहे आता इथं आपण बसलो 700-800 लोक यावर्षी. आता एवढे आपण बसलो, घरी कोणालाच काही काम नाही का? माझ्या आरची घरी वाटपा ती मिरची ती मी लवकर बाई दर्शन झालं बरोबर. पण तरी सर्व सोडून आले. तुम्हाला नाही कळणार का? इकडे सोयाबीन आहे तुमच्याकडे, आमच्याकडे मिरची ज्याने लावल्याने यावर्षी त्याला लागल्या मिरच्या सांगतो मी. आणि ज्यांना लावल्याने विष्णू म्हणजे विष्णू सांगू लागला, त्यांनी नुसते फोटो जो टाकलेत लोकांना असं वाटतं यांनाच लावल्या बनवू द्या. माझ्याकडे बघा चमत्कार बाबाच्या दरबारातला. तन पवित्र सेवा कीजिए, मन पवित्र हरिभजन आणि धन पवित्र कर दान. मला तर आनंद वाटला. तिथून निघाल्यापासून तर आपण आता उद्या अन्नकुटीवरती आपला मुक्काम आहे. परवाला बाबाच्या दरबारात आपण जाणार आहे. जे जे मंडळी जसं जसं समर्पण करू लागले, कोणी 10 रुपये 100 रुपये 1000 रुपये जे दिलं असेल ते खरं तर महाराज बाबाच्या दरबारात आपण देऊ लागलेलो आहे. इथं बाबावर दिल्यानंतर एवढं मोठं कार्य होतं. आणि ऐका, परमार्थासाठी दिल्यानंतर परमार्थी कार्य होतं. आज आता पंगत बसताना किती मोठा धोधो पाऊस आला, पण एवढा निवारा असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये बसलो. म्हणून प्रत्येकाने दिलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे आपले सुद्धा पंढरपूरला 10 गुंठे जागा झाली. असंच कर नाही पण गेल्यावर मला वाटलं झोपले का सगळे. परमार्थासाठी दिलं तर सर्व होतं. त्या दिवशी मला असं वाटतं आशा अक्का आपल्या धाडला आल्या आणि सर्वांना रेनकोट दिले. परत आज केशवदादा आले, सर्वांना बिस्किट दिले. परत आता कोणी अन्नदान करू लागलं, कोणी ट्रॅक्टरची सेवा, कोणी टँकरची सेवा, कोणी रथाची सेवा, कोणी मृदंगाची, कोणी भारुडाची, कोणी भजनाची, कोणी विजेची, कोणी टाळाची, कोणी भोजन देण्याची, कोणी भोजन करण्याची. ही सेवाच आहे. जो जो जशी जशी सेवा करेल तसा तसा मेवा सद्गुरू गजानन बाबा त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. बस आज अंतःकरणामध्ये एकच भाव ठेवा, बाबा आमच्या जीवनामध्ये सेवा झाली पाहिजे. कबीरदाजी महाराज कधी तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र दान. साऊंड वाले खूप खूप धन्यवाद. तुमचं फार समर्पण आहे. तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र दान, मन पवित्र हरिभजन, होत त्रिविध कल्याण. कबीरा होत त्रिविध
महाराज म्हणतात तन पवित्र. तन म्हणजे शरीर. आज आमच्या सोबत आलेले आम्ही बुलढाणा ज्यांच्याकडे असतो आमचे करवंदी बाबा एका शब्दात बाबा निघाले. कारण आवड पाहिजे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. परमार्थाची आवड पाहिजे. तन पवित्र सेवा कीजे. धन पवित्र करदान. मन पवित्र हरिभजन. होत त्रिविध कल्याण. विठाला विठाला. पण आता जेवढं वर्णन करावं तुमचं तेवढं कमीच आहे. पण आज संतांच्या दरबारात आपण आलेलो आहे. खरं तर महाराज संतांचं अलौकिक जीवन आहे. फक्त एकच आहे, तुम्हा आम्हाला संत कळायला पाहिजे. मी 15 मिनिटं कीर्तन करणार आहे. सावधान मध्ये बसा आणि माझ्याकडे लक्ष द्या. एकदम सावधान मध्ये बघा. संतांचं जीवन आणि तुमचं आमचं जीवन दिसताना आपल्याला सारखेच दिसतात. जसं माझ्या माता माऊली आहे. आपण जर घुसळण केलं दधी मंथन पूर्वीच्या काळामध्ये असायचं. एवढी मोठी रई, एवढा मोठा माठ, एवढं मोठं दही आणि सकाळी 4 वाजता उठल्यानंतर घुम घुम करती, घुम घुम करती, डेरे घुम घुमती, आनंदाल्या गवळणी छंदे छंदे डोलती. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या आजीला विचारा, आजी तू किती वाजता उठायची? ती म्हणून बाई मी 11 वाजता उठायची. नाही 11 नाही, सकाळी 4ला उठून 4ला उठल्याबरोबर सुंदर माझे दाते ग फिरते ओव्या गाव. 4 वाजता उठून आता सासूबाई उठते, पोरी उठणार, ती म्हणते माझी झोप ना. आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर भगवान परमात्म्याचं नामचिंतन अंतदी मंथन. आता ते दही राहिलच नाही विलास दादा. आता काय झालं, एवढीच रई, एवढंच दही आणि एवढीच बाई. आत्या 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 मागा नका भाऊ, तुम्ही कीर्तनात सांगू लागलो मी. आत्या काही दही आहे, कशाचं दही कशाचं तूप. पूर्वीच्या काळात आता सुद्धा ज्या घरी दही दूध तूप होतं त्या घरी आधार कमी, आणि ज्या घरी दही आणि कधीच नाही पायी तिथं मग आधार जास्त येतात. विठाला विठाला. आपला काय विषय चालू होता, आपले दही असतं आणि दह्यापासून 2 पदार्थ तयार होतात. माझ्याकडे लक्ष द्या. संत आणि आपल्यातला फरक मला सांगायचा आहे. ज्या बाबाच्या दरबारात आपण आहे, बाबांचं चिंतन. मला सांगा, दह्यापासून 2 पदार्थ आपल्याला मिळतात. एक पदार्थ आहे ताक आणि एक पदार्थ आहे, जोराने बोलत चाल, एक पदार्थ आहे तूप. लोणी नाही का म्हणतात, डायरेक्ट तूप कसं करता मग, लोणी. एक पदार्थ आहे लोणी आणि एक पदार्थ आहे ताक. मला सांगा दादा, कोणतं चॅनल आहे आपलं? विष्णू भावगीत. वा वा वा, टाळ्या होता एकदा चॅनल साठी. हे तुम्हाला घरी गेल्यावर सुद्धा विष्णू भावगीत चॅनलवर विष्णूचं कीर्तन पाहता येणार आहे. बाबा एकदा मागे आपण दादा कीर्तन केलं होतं आतमध्ये, पण आता एक काही आगळ्याने वेगळे झालं. मला असं वाटतं 12 पर्यंत सोडू नये, पण दरवाजा बंद झाला पाहिजे. 2 पदार्थ निघतात आणि दोघंही घेऊन बाजारामध्ये आले. एकानं आणलं ताक आणि एकानं आणलं लोणी. लोण्यापासून तयार झालेले पदार्थ तूप. आता मला सांगा, आपल्यासारखा जर एखादा बाजारामध्ये गेला आणि त्याने जर म्हटलं ओ हे लोणी द्या आणि एक ताक द्या आणि दोन्ही एकच किमतीत द्या, जमेल? दोन्ही जर एका किमतीत मागितला तर ज्यांना दोन्ही एका किमतीत मागितल्या लोक त्याची किंमत काढेल. याला कळतं नाही काही का? अहो ताकाची किंमत वेगळी आणि तुपाची किंमत वेगळी. तशी तुमची आमची किंमत वेगळी आणि सद्गुरू गजानन बाबाची किंमत वेगळी. म्हणून दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. हा पहिला महत्वाचा मुद्दा. किंवा दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे, आपण जर या पृथ्वीचं खनन केलं तर पृथ्वीमध्ये आपल्याला 2 पदार्थ भेटतात. एक हिरा सुद्धा मिळतो आणि एक गारगोटी मिळते. गारगोटी आणि हिरा जर 2 हातात घेतले आणि दोन्ही एका किमतीत मागितले तर चालन का? हिऱ्याची किंमत वेगळी आणि गाराची किंमत वेगळी. गारा म्हणजे तुम्ही आम्ही आणि हिरा म्हणजे सद्गुरू गजानन बाबा. अशा हिऱ्याच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहे. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन, कोही प्रीतमान मधुनाये, कोही प्रीतमान
जन. ऐका, आपण कोणाच्या दरबारात आहे? सद्गुरु, एकदा जोरात म्हणा, सद्गुरु गजानन महाराज की. थोडा आवाज कमी पाठव, थोडा आवाज वाढव. तुमच्या भरोश्यावर उभा आहे मी, फार संदेश वेळेवर. हा, जोरात म्हणायला सर्वांनी एक साथ, सद्गुरु गजानन महाराज की. तुमचा आवाज कमी पडू नका, म्हणजे माझा कमी पडणार नाही. आपला विषय चालू होता की तुका म्हणे तैसे कैसे जैसे दही आणि ताक तैसे. तुका म्हणे तैसे कैसे जैसा हिरा आणि गारगुटी तैसे. तुका म्हणे तैसे संतानी जन दोईशी समान बजू नये किंवा मानू नये. दोन्ही दिसाला सारखे आहे, परंतु फरक वेगळा. जसं मी नेहमी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो. एका माता मौलीला एका माणसाने सांगितलं, अगं माझा गुडघा दुखू लागला, माळेगावच्या दिंडीमध्ये शेगावला गेलो होतो, गुडघा खूप दुखू लागला, तेल आणवर लावाला. ती म्हटली घरात तेलच नाही, खोबऱ्याचं तेल नाही, जास्मिननी, पॅरिशूटनी, बजाजनी, आमला नाही, चावला नाही, कुठलाच नाही. मग खोबऱ्याचं नाही, खायचं नाही, रॉकेल ढवळं नाही, पांढरं नाही. मला वाटलं झोपले का सगळे, दोन्ही एकच आहे. आज कीर्तन याच्यासाठी कीर्तन आहे, ते लगेच लक्षात आलं पाहिजे, तुमच्या लगेच लक्षात आलं. एवढे चालून थकले. सकाळी किती विलास दादा किती वाजता फोन केला मला? 4 का 5 वाजता. मी म्हटलं काय, आता 4-5 वाजता फोन आले म्हणजे माणसं धाकत उभा राहतोय, 5 वाजता कसा फोन आला? बाबा म्हणे, विलास दादा म्हणे उठा लवकर. मी म्हटलं उठा. ते म्हणे सुटा शेगावकडे. तरी एक बुलढाणा कीर्तन आमची विलास महाराज आम्ही तिथेच होतो. 2:15-2:30 निघालो बुलढाण्यातून. रोड चांगलं झाल्यामुळे नितीन गडकरी साहेबांची कृपा आहे सगळ्यावरती. रोडवर कृपा झाली, फक्त एक सोयाबीनवर झाली की झालं, मग आपलं दुसरं काय राहिलं. माझ्या लक्ष द्या आता, जास्त तिकडं नका जाऊ, ते महत्वाचं आहे. आता तिकडं इकडं बा. आपला विषय चालू होता की दिसायला सारखे पण परिणाम वेगळा. तो म्हटलं घरामध्ये तेल नाही का? ती म्हणजे एकच तेल आहे. म्हणजे कोणतं? गोट्याचं. माणसाने काम करावं पण सांगता बिना सौ. तिने गोट्याचं तेल आणलं आणि 5 टाका आहे, त्याच्या गुडघ्यालाही लावलं आणि त्याच्या डोक्यालाही लावलं, सगळी चप्पी झाली. खोबऱ्याचं तरी तेल आणि गोट्याचं तरी. पण प्रमाण देतो मी तुम्हाला. कोण एक प्राणी प्रवासी पिढीला, आपला जो चालू तो प्रवास चालू आहे, प्राणी म्हणजे आपण. कोण एक प्राणी प्रवासी पिढीला म्हणजे दुःखित झाला, स्नेहाळू देखला बिबो तेले. स्नेह म्हणजे तेल, बिबो म्हणजे गोटा. काही भागात गोट्याला बिबो म्हणतात. स्नेहाळू देखला बिबो तायने तायाचे ते स्नेह लाविता अंगी सुजला सर्वांगी तैसे झाले. मग मला सांगा, खोबऱ्याचं तरी तेलच आहे आणि गोट्याचं तरी. उद्यापासून काय हुशार मंडळी, मला वाटलं झोपते का ना बाबा सगळे. संत आणि तुम्ही आम्ही यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. महाराज म्हणतात, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. म्हणून तर बघा ना, माणसासारखे संत नसतात, दिसतात तसेच पण संत वेगळे असतात. मला सांगा, ज्यावेळेस माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी सद्गुरु गजानन बाबा प्रकट झाले. कुठं प्रकट झाले? कुठं प्रकट झाले? श्रीरामचंद्र भगवान की सद्गुरु गजानन महाराज की प्रकटाला योगी महान. मला सांगा,
दोन्ही आपल्याला फरक कळायला पाहिजे. बाबा प्रगट झाले, उष्ट्या पात्रावरचं शीत सेवन केलं. आज खरं या अन्नदात्या मंडळीला किती आपण बाबा जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. आज किती धन्यवाद देणार आहे, किती सेवा केली. आणि म्हणून आज या भारत भूमीवरती अन्नदान खूप होऊ लागलं. आज बाबाच्या दरबारात सकाळी 10ला एकदा भोजन चालू झालं तर 5 वाजेपर्यंत लाखो लोक प्रसाद घेऊन जातात. पण त्यावेळेस बाबाला पात्रावरच्या उष्ट्या पात्रावरचं एक शीत सेवन करावं लागलं. आणि ऐका, आज बाबाच्या दरबारामध्ये लाखो मंडळी प्रसाद घेऊन जातात. ही सद्गुरू गजानन बाबाची कृपा आहे. आमचे सुनील भाऊ तुम्हाला म्हणत होते ना, इतना न लेना थाली में व्यर्थ जाय नाली में. त्याचं एकच कारण, पहिला यच्च यावत मनुष्य मात्राला सद्गुरू गजानन बाबांनी संदेश दिला, पात्रावरती तेवढंच घ्या जेवढं आपल्याला लागतं, वाया जाईन असं घेऊ नका. काही काही माणसं लय सवय राहती, बाबा पोळी परत ती नाही, ठेव बाई 4-5 एकदाच. हो माय, तू आरती खाती कुठं 4-5 घेती. अरे म्हणून घरी असो का बाहेर असू द्या, अन्न वाया घालू नका. रात्री झोपताना आणि सकाळी उठताना दोघांचं चिंतन करा. हे प्रभू श्रीरामा, हे सद्गुरू गजानन बाबा, तुम्हाला आमची प्रार्थना आहे, या देशातला माझा जवान सुखी राहायला पाहिजे आणि माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. का? हे जवान जय किसान, हे दोघं सुखी तर आपण सुखी. विठाल विठाल. मग पहा बरं, बाबांना एक शीत मिळालं नाही. आज किती अन्नदान, किती प्रेमाने तर आपण प्रॅक्टिकली प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागलो. इथं तर घेतलाच आपण. एवढ्या धो पावसामध्ये एवढ्या 200 माता माऊली येऊन एवढी सेवा इथे केली. हे घेण्यासारखं आहे बरं. कुठेही गेलं तर घेऊन यायचं. नवी चप्पल नाही, बरं झालं मी गजानन बाबाचा प्रसाद आणला. कोणाची तरी दिंडीची नवी चप्पल भेटली, मला भेटली नाही. माय घेतली तू घालून, कशी भेटन ती. विचार घेऊन जायचे. इथं माझ्या माता माऊलींनी सेवा केली, ती सेवा घेऊन जायची. आणि आपल्या घरी सुद्धा 2 कोणीतरी जेवले पाहिजे. नाही तर मग का हो, आहे का बाबूराव पाटील घरी, घरचे मध्ये कसं काय सहज आलो होतो, त्याला माहितीये बाबूराव पाटील आहे म्हटलं की चहा भेटतो प्यायला. म्हणजे कोणाला पाजायचंच नाही, आपणच प्यायचं बाहेर. पण इथं आल्यावर हे कळायला पाहिजे, आपण सुद्धा दान धर्म यजन याजन अध्ययन केलंच पाहिजे. विठाला विठाला. खूप आनंद. चेअरमन बाबा खरं तर आपल्याला मगाशी चालेल, मला वाटलं आप्पा आपण भागम बाबा दोघं सारखंच दिसते. दोघांना जरी एक ड्रेस घातला आणि यांनी बँकेतून पैसे काढले की ते कॅशियर म्हणे, कहो आता तर नेले ना तुम्ही. ते म्हणत नाही हो बाबा, ते होते ते. मग मी चेअरमन बाबाला त्याला म्हटलं, आपले दिलीप बाबा पण आज येऊन गेले, पुरी बाबा गिरी बाबा सगळेच मंडळी आहे. खरं तर महाराज, या ठिकाणी अन्नदान हे सर्वात महत्वाचे. बाबांनी शीत खाल्ला, पण ए भास्करा, अरे मला पाणी दे ना पिण्यासाठी, पण पाणी दिलं नाही. आज बाबाच्या दरबारात आपण भोजनही करतो आणि पाणी पिऊन सुद्धा तृप्त होतो. पाणी पिण्याला भास्कराने दिले ना बाबाला. शांबाई म्हणते पाणी पिण्याला भास्कराने दिले ना बाबाला. पाणी लागले पदस्पर्शाने कोरड्या विहिरीला, बाबा कोरड्या विहिरीला. गजानन बाबाचा चमत्कार झाला. हे भास्करा, अरे तुम्हाला प्यायला पाणी देत नाही, नुसतं गजानन बाबाचा पदस्पर्श झाला तर कोरड्या विहिरीला पाणी लागले. हा माझ्या बाबाचा चमत्कार आहे. विठाला विठाला. आपण मग आता उद्या शेगावला गेलो, दर्शन घेतलं की प्रत्येकाने एक सद्गुरू गजानन महाराज विजय ग्रंथ घ्यायचा. काहीच नाही, किंमत 100 रुपये.
पण गुरुवारला म्हणा, आमोश आपले सोमवारला म्हणा, एकादशीला म्हणा कधीतरी पारायण करा, म्हणजे आपल्याला बाबाचं चरित्र कळेल. आळंदीला गेलात ज्ञानेश्वरी आणा, देऊला गेलात गाथा आणा, पैठणला गेलात भागवत आणा, आणि शेगावला आलात सद्गुरू गजानन बाबाचा विजय ग्रंथ घ्या. का काहीतरी ही संत वाङ्मयाची ही श्रीमंती आहे, हे शस्त्र हे शब्द म्हणजे फार मोठं धन आहे. म्हणून तर महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने आणि शब्दाचीच यत्ने शस्त्रे करू. आणि म्हणून ऐका, शब्द शस्त्र सुद्धा आहे आणि शब्द हे भांडवल सुद्धा आहे. म्हणून कसं बोलावं, बोलल्यानंतर लोकांनी स्वागतच करावं का बोलल्यानंतर लोकांनी स्वागतच करावं हे आपल्या बोलण्यावर अवलंबून आहे. विठाला आपला विषय कुठून फुटला की दिसाला सारखेच आहे पण दोघं वेगवेगळे. आज ज्या बाबाच्या दरबारात आपण बसलो त्या संतांचं दर्शन ज्या दिवशी आपल्याला होईल तो दिवस आपल्यासाठी भाग्याचा आहे. धन्याची दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा चिन्ह गेला, अनंत जन्मीचा चिन्ह गेला, अनंत जन्मीचा चिन्ह गेला. बघा, ज्या दिवशी आपल्याला संतांचं दर्शन होईल तो दिवस कसा आहे, धन्यतेचा आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा क्षीण केला. ही ताकद संतांच्या दर्शनाने. बरं, तो दिवस भाग्याचा आहे. याहीपेक्षा ज्या वेळेत आपल्या संतांचं दर्शन होईल ती वेळ सुद्धा भाग्याची. बघा, काळ भाग्याची. काळ म्हणजे आपल्याला लोकांना नेण्यासाठी आपल्याला नेण्यासाठी तो एकच काळ माहिती आहे, तो काळ नाही. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ आणि सायंकाळ. सकाळ, दुपार, संध्याकाळ. संध्याकाळ केव्हा म्हणतात, जेव्हा आपण मिरच्या तोडून घरी येतो आणि कसं होऊ लागलं का पोरी चहा ठेव बरं एकदा. म्हणजे आता नाही सांगत मी, आता होत होतो काही पण गेलं ते आता. बरं, मला सांगा, तुम्ही किती जरी मोठ्यानं जांभळ्या दिला मी तुमच्या तोंडात बसणार आहे का? काही चालू झालं बाबा, हा महाराज बस आता एवढं लवकर कसं बस. भैरवनाथाचा उत्सव झाल्यापासून तुमची भेटच नाही. आणि जांभळी आणि झोप या सख्या माऊस बहिणी दोघी. ती जांभळी आली की असं समजा हळूहळू काय आली म्हणून जांभळी येऊ नका, मला झोप येईल. म्हणून प्रातःकाळ म्हणजे सकाळ, माध्यान्ह काळ म्हणजे दुपार, सायंकाळ म्हणजे संध्याकाळ. या तिन्ही काळापैकी ज्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला संतांचं दर्शन होईल ती काळ धन्य. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. दोन प्रमाण, धन्याची दिन, धन्य काळ संत भेटी. आणि तिसरा काळ आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला संतांचं दर्शन होईल ती वेळ सुद्धा धन्य. धन्य ती आनंदाची सापडलेली वेळ. तेने संत सज्जन भेटिले कृपाळ. कृपाळू संत आम्हाला भेटले म्हणून तो दिवस धन्य, ती काळ धन्य आणि तो वेळ धन्य. मग तुम्ही आम्ही जेवढी मंडळी या ठिकाणी आज बाबाच्या दरबारात आहे ते सगळे भाग्यवान आहे की या वेळेला, या काळेला आणि या दिवसाला आम्हाला या ठिकाणी सत्संग करायला मिळाला आणि प्रत्यक्ष श्रीराम प्रभूचं आणि सद्गुरू गजानन बाबाचं दर्शन आम्हाला या ठिकाणी झालं. हे साधं नाही, माणसालाच वाटतं ते काय बाबा गेले दिंडीला, पैठणला सुद्धा, पंढरपूरला सुद्धा, शेगावला सुद्धा, त्याला तर तेच काम आहे. ऐका, मी माझ्या मनाचं बोलणार नाही आणि बाबा मला पुराव्याशिवाय बोलता येतच नाही. आणि पुरावा म्हणजे जसं आता इथं सरपंच वगैरे बरेच बाकी बसले, आपले गोदरीचे सरपंच भेटले, मला खूप आनंद वाटला की पहा बरं सगळे मंडळी आपल्या सोबत आहे. सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तंटा मुख्य अध्यक्ष, तंटाच व्हायचं काम नाही.
सगळेच मंडळी आणि सगळे असते आणि मागून महाराज असते म्हणजे काय दुःखा म्हणे सगळे असते विठाला विठाला. मी काय सांगत होतो की या ठिकाणी आपण भाग्यवान आहे. माणसाला असं वाटतं बाबा सहजच होतं का नाही, सहज नाही. एकच प्रमाण आपल्या सगळ्याच्या पाठातलंय बहुत सुकृताची जोडी म्हणून आपलं पुण्य काहीतरी फळाला आलं म्हणून बाबाने आपल्याला बोलवलं विठाला विठाला. माणसाचं आयुष्य जातं तरी बाबाच्या दरबारात येत नाही. मी तर भाग्य समजतो. आता एका महिन्यापूर्वी मी इथून दिंडीच्या अगोदर कीर्तन करून गेलो खामगावमधून घाटखोरीला आणि मोठ्या महात्म्याचं तिथले जे स्वामीजी त्यांचं. आणि आता सुद्धा कुठल्या तर पद्धतीनं व्हायना ऐका. 5वीला काय कीर्तन करायचं, 12वीला काय कीर्तन करायचं, 13वीला काय कीर्तन करायचं, वर्ष श्राद्धाला काय कीर्तन करायचं, एखाद्या भंडाऱ्यानिमित्त काय कीर्तन करायचं, एखाद्या यात्रेनिमित्त काय कीर्तन करायचं. तर महाराज म्हणतात संत समागमी एखादी पडी व्हावे त्याच्या द्वारी श्वान येते. कोणत्या का पद्धतीनं व्हायना सत्संग घातला पाहिजे विठाला विठाला. असे जे अलौकिक संत आहे महाराज म्हणतात अशा संतांचं नुसतं दर्शन जरी तुम्ही आम्हाला झालं तर तुमच्या आमच्या जीवनातले ताप जातात. ही ताकद संतांच्या दर्शनामध्ये शेवटचं चरण तो आमच्या महेश साठी काळ्या होता एकदा आज आमचा महेश 10वीला शाळेमध्ये. पण ऐका गुण जर असेल तर कुठेही आपला गुण उपयोगाला येतो. आज बघा बघा आता बाबाला यांना माहिती आहे माझ्यासोबत मृदांगाचे आले राहतातच. पण आता मी शहरात आलो बुलढाण्याला मग कुणीकडे आलो पण त्याच्यामुळं आमचे विलास महाराज तरी भेटले. परंतु ऐका आमचा महेश 10वीला आहे. खूप अभ्यास कर बाळा, खूप गजानन बाबाच्या कृपेने मोठा होशील तू. पण ऐका जीवनामध्ये गुण असल्यानंतर गुण कुठेही उपयोगाला येतो. म्हणून प्रत्येकाला एक विनंती करेल आपण आता ज्येष्ठ मंडळी आपण नका गुण कमवा. आता तुम्ही काय गुण कमवणार आहे? तुम्ही स्वतः दप्तर घेऊन जवानी जवानी विठ्ठल विठ्ठल हा नो पप्पा हे बरं आहे तुमचं.
आम्हाला बापाचं सगळं लागतं, फक्त बापच लागत नाही. विठाला विठाला. पण लेकराला गुण कमवा. आता पहा आमचा महेश खूप आनंद वाटला मला, कारण साधी गोष्ट नाही जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, म्हणून प्रत्येकाने लेकरांना गुण कमवायला लावा. एखादा हरिपाठात गेलाय इकडं आपलं काम आहे का ते हरिपाठांना, आता चोरायचं काम आहे का हरिपाठांना? लेकराला हरिपाठाची सवय लावा. पण यांची केव्हा लागल, जेव्हा तुम्ही घरात संध्याकाळी लोटणं बंद कराल तेव्हा. तुम्ही एकदा घरी आल्या जेवण झालं की लोटा लोटावर लोटा लोटा आणि लोटता लोटा लेटा. ते लोटणं बंद करा पाहिजे. इकडं लेकरा अभ्यास करायला बसले तुमचं लोटणं चालू होऊन जाते. त्या कोरा इकडं पहा, गुरुजीनं तुला काही अभ्यास दिला का? तू काय केलं? लोटणं आणि लेटणं आणि दिवसभर शेतामध्ये येतणं. हे आपलं कामाचे लेकराला शिकवा. मला आनंद वाटला पाहिजे, गुणात चमकलं पाहिजे माणूस. आमचे करवंदे बाबाला, मी बाबाच्या घरी बसलो, म्हणजे आम्ही तिथंच राहायला बुलढाण्यामध्ये, तर एक वकिलीनताई महेंद्र, मला असं वाटतं हा वकिलीनताई आल्यानंतर म्हटले महाराज तुम्ही कुठं होतं? म्हटलं आळंदीला. मी सुद्धा गायनाचे क्लास करू लागले. मला एवढा आनंद वाटला की वकील आहे, दररोज आपलं ड्युटी करतात आणि गायन शिकू लागल्या. आता त्यांचं किती वय आहे? 35-40 वर्षाचं. मग मला सांगा, लेकरं तर अशा वयामध्ये शिकले तर खूप आनंद येतो आणि गुणात चमकलं पाहिजे. मी एका जणाला विचारलं, का हो तुम्ही कुठं चमकता? ते म्हणे गुडघ्यात. गुडघ्यात तर चमक नाही, म्हणजे आता चमकायला लागली. पण एवढ्या वर्ष गुडघ्याला म्हटलं थांब बाबा, नर्मदा माई एकदा होऊन जाऊ दे, मग किती चमक. मग काय आहे, कधी काय होईल. आजच आपण बातमी बघितली, त्या प्रकारची मंडळी असेल तर त्यात नवल सर पहा बरं का, एवढी मोठी शाळा आहे, सर्व काही आहे, पण गेले. कधी कोणाचं कधी काय होईल सांगता येणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत ठुसफुस नका करू, सर्वांना आनंद द्या. तुम्ही आम्ही सुद्धा आनंद घ्या. विठाला विठाला. आपला विषय चालू होता की तुका म्हणे जाती ताप. हे मंडळीची खूप मोठं श्रम आहे बरं. कोणाची दिंडी उद्या कुठलीही उद्या कीर्तन म्हटलं की हजरी. आता लगेच आमच्या माऊली बाबा शिलुतकर बाबांचं कीर्तन आहे, मागं दीपक महाराजचं झालं, चालूच राहते आपल्या मंडळीचे कीर्तन. इथं खूप आनंद वाटतो आणि तुमच्यामुळं आमचं सुद्धा नेहमी बाबाचं दर्शन होतं. एक निमित्त राहतं कीर्तनाचं, पण आलं की बाबाचं दर्शन होतं. मग आम्ही ठरवलं भैरवनाथ संस्थान, राजुरेश्वर साहेब दिंडीत पंकज आणि शास्त्री महाराजचं इथे कीर्तन, हे चालूच ठेवत आहे. हे दोघांचं साखर लोट आहे आमचं. विठाला विठाला. आणि प्रसन्न वाटतं. आता तर बाबा वाजत राहते कोणत्याच गोष्टीचा. एवढा मोठा धोध पाऊस झाला तरी सुंदर निवारा. म्हणून ऐका, बाबाच्या दर्शनामध्ये काय आहे? तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. सद्गुरु गजानन बाबाच्या दर्शनात तुमचे आमचे ताप जातात. आता जो काही संताप होता असेल ना, तो बाबाच्या दर्शनात निघून जातो. मग बाबाचं दर्शन केलं की संतापही जाऊ द्याचा आणि घरी जो तापतो आपण तो तापही जाऊ द्याचा. नाही ती इथून गेलो तर तुम्ही तापल्या काय शेजारीचे कसे झाल्या, तुम्ही कुठे गेले? बाकीचे म्हणून बाई हिला कुठं जाऊ द्या, जशी तशीच ही, म्हणून थोडं बदल करा. विठाला विठाला. सोमवारला गेला तर पशुपतीनाथ 4 वाजता उठून आणि संध्याकाळी नाथ आला तुम्ही इकडं तुम्ही तिकडं, मेलं गेलं आलं झालं. हे काय आहे? म्हणून परमार्थ करू नका असं नाही, करा पण घरच्याला ताप देऊ नका. विठाला विठाला. नाही तर आमचं सर्व काही चाललं आणि आमच्यामुळे अनेक उद्विग्न आहे, याला काही उपयोग नाही. काय गे तो का नाही, क्या लाया तो कुछ नाही. आपला विषय झाला होता सद्गुरु गजानन बाबाच्या दर्शनात ताप जातात. आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक, त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांची. बस सद्गुरु गजानन बाबाचं चरण बघितलं की ताप जातात. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. सद्गुरु गजानन बाबाच्या दर्शनाने तापही जातात आणि सद्गुरु गजानन बाबा दर्शनाने विश्रांती प्राप्त होती. बघा तुम्ही आम्ही जसं आता सकाळी तुम्ही जवळजवळ 4 वाजल्यापासून निघाले वरवंडहून, किती थकले. आता मला सुद्धा गेलं दादा झाडायची जास्त परीक्षा पाहिजे नाही. काही झाडं असे कोमातली, काही
कीर्तन झालं तर असं टवटवीत होतं गुलाबाच्या फुलासारखे. आता सूर्यफूल झाली. तसं कोणी झालं नाही म्हणणं पडतं सचिन भैया. विठाला विठाला देव बाप्पा मला सांगा आपण किती थकलो सकाळपासून इथपर्यंत. पण थकल्यानंतर बाबाचं दर्शन झालं, सद्गुरू गजानन बाबाचं. भाग गेला सीन गेला अवघा झाला. आता एवढी उभारणी केली ना, हे सगळे मंडळीला माहिती किती श्रम घ्यावे लागले त्यांना. आपल्या प्रत्येक गल्लीपर्यंत गावापर्यंत ते आले, किती लांबून कुठपर्यंत आले, पण प्रत्येक ठिकाणी गेले. पण जेव्हा हातात घेतलेलं कार्य पूर्णत्वाला जातं ना, त्यामुळे जो आनंद होतो त्या आनंदाला पारावार राहत नाही. आज खाली बाबाच्या दर्शनावर श्रीराम प्रभूचं दर्शन घेतलं की या सर्व मंडळीला एकच वाटतं, आपण घेतलेली मेहनत आज ती फळाला आली. म्हणून असं आहे आज आमचे माळेगावचे मंडळी एवढे खुश आहे सगळे की महाराज कितीतरी गावचे मंडळी आम्हाला सांगता येणार नाही, 1-2 गाव नाही, नुसतं देडण वर्षदन मुरतडण कोळेगाव हे नाही, कितीतरी गावचे मंडळी आहे. पण एवढा मोठा आनंद सेवा करायला आम्हाला मिळतो त्याचं एकच कारण की घेतलेलं हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वाला चाललं. विठाला विठाला म्हणून विश्रांतीची प्रत्येकाला गरज आहे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. बाबाच्या दर्शनात तापही जातात, बाबाच्या दर्शनात विश्रांती प्राप्त होती. आणि मग कहू महाराज त्यांचा देह कसा आहे. महाराज म्हणतात महाराजांचा देह सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ. वा वा सर्वांग निर्मळ आज तर मला खूप आनंद वाटतो. पुरुष मंडळीचा आवाज तेवढा चर्मन बाबा एक साथ सर्वांनी श्रीरामचंद्र भगवान की ही करण्याचा आवाज आता. हा तुमच्या जोरानं आवाज आला पाहिजे. हा श्रीरामचंद्र भगवान की. तुम्ही ते पोस्टर खाते बोलले का? केवायसी केली ना? ही पण केवायसी करा. ही केवायसी केल्याशिवाय बॅलन्स त्याच्यात जमा होणार नाही. तुम्ही किती तहसीलमध्ये जाणे न करा, सर्वांनी खातं खोला, सर्वांनी एक साथ हात वरती करा. सर्व विष्णू भक्तिमय युट्यूब चॅनलला तुमचे हात आले पाहिजे एक साथ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
तुमचा नाही बरं. श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीरामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय हनुमान. आमचं मालेगावचं जे हो म्हणलं आपली आपली मंडळी भेटले ना दादा खूप आनंद दिसून झाला. कारण का बाहेर महाराज हे आपलेच आपले सगळे खूप आनंद आहे. का बरं तुम्हाला असं वाटतं कधी कीर्तन झालं असं नाही वाटत ना. नाही चालतो का मग अजून बरं आहे भाऊ तू काही आला नाही पाहिजे. झालं 5 मिनिटात माझ्याकडे बघा मुत्तलची पोगी. हा लोक घ्या आमच्या माऊली माहिती आहे तरी बरं इकडे तिकडं गणगणगणात पोते म्हणत असन ते तिकडं असली ना बंधा चेकणार बंधा चेकणार. बांधा तुम्हाला माहितच नाही बंधा चेकणार बंधा चेकणार अशी मुत्तलची पोकी. किती भारी एकदा गीताबाई तुम्हाला फ्रेश केलं असं आहे आमच्या बाईचं काम. हा माझ्याकडे पाहता सर्वांग निर्मळ चित्त दैसे गंगाजल. गंगाजलाप्रमाणे आपलं चित्त पाहिजे. परमार्थ हा चित्ताचा विषय. हो सद्गुरु गजानन बाबाच्या दरबार शेगावला गेले होते गेलो होतो पण चित्त नाही नामी तरी ते. म्हणून जेव्हा जेव्हा भजन चालू होईल गण गण गणात बोधे गण गण गणात निर्मळ चित्त दैसे गंगाजल. गंगाजलाप्रमाणे चित्त निर्मळ पाहिजे. म्हणून ठाईत बैसुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत. आवडीने अनंताचं भजन करा एक साथ सर्वांनी. तुम्ही बसून बघा युट्यूब वर बसत नाही एक साथ आमची मुत्तलची बाई बसत नाही तुम्ही कसं बसता सर्वांनी एक ना
साधी गोष्ट नाही, सुंदर एकदम. सुनील भाऊ, खरं तर तुम्ही खूप सेवा केली, पण पोरं असे तयार झाले, खूप आनंद वाटतो आता पुढं. कारण की नवीन मंडळी, जसं ज्येष्ठ मंडळीने आता मगाशी आपल्या अन्नदाते मंडळी सत्कार करताना पुढचे बाबा पण आले की ज्येष्ठ मंडळीने खूप मोठी सेवा केली, खूप परिश्रम घेतले. पण आता जसे आमचे सगळे गुरुबंधू मंडळी असे नवीन नवीन मंडळी तयार झाले पाहिजेत आणि बाबाच्या कृपेने ते तयारी होऊ लागले, अभ्यासात सुद्धा उच्चांक गाठू लागले. मागेच आमचे विलासदादा सचिन बाबा म्हटले की दिदीन ते आले नाही, पण आता ते ज्येष्ठाच्या पद्धतीने अभ्यासामध्ये पुढं पाऊल टाकू लागले. म्हणून खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि बाबांची भक्ती करा. म्हणून सर्वांग निर्मल चित्त जैसे गंगाजल. मग का महाराज, त्यांचं चित्त गंगाजळाप्रमाणे, पण मुखामध्ये मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, ओ मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. वाह वाह, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. बघा दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरा म्हणतात मुखी अमृताची वाणी आणि देवाचे कारणी. आपल्या मुखामध्ये अमृतमय वाणी पाहिजे. वाणी कशी पाहिजे? अमृतमय पाहिजे. वाणी चांगली पाहिजे. वाणी जर चांगली नसेल तर मग फार अवघड होत असतं. म्हणून वाणी चांगली पाहिजे. एकच प्रमाण सांगतो कशी वाणी पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत गोड वर्णन केले. ज्ञानोबा म्हणतात जैसे साधारी मावाळ मित्र्यानी रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. बोलावं माणसाने पण अमृतासारखं मवाळ बोला. बस किती माणूस राहिला असू द्या. करवंदे बाबा मागाशी आम्ही तानाजीनगरमध्ये कीर्तन गेलो. एका जणांचं मी दर्शन घेतलं. ज्येष्ठ माणूस माझ्याजवळ आला म्हणे महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. काय तुमची नम्रता लिनता. मी म्हटलं तसंच आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडीले. बस नम्रतेने सर्व जग आपलं करता येतं. म्हणून मुखामध्ये अमृतमय भगवंताचं नाम पाहिजे. देवा अमृतावनी गोड नाम तुझे किंवा जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयाल ठीक. मुखी अमृताची वाणी देह देवाचे गारणी. जसा या वर्णा रोणा पंचक्रोशीतील सर्वच मंडळी सुनील भाऊ देशामध्ये सगळे असताना मग बोललो की तुमची खूप मोठं समर्पण आहे. तुमचा सर्वांचा देह देवाच्या कारणी आणि म्हणून देह देवाचे कारणी असं आपण सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा श्री भैरवनाथ महाराज संस्थान मालेगाव पंचक्रोशी आज गजानन महाराज दरबार
वर्ण भाटा रोणा परिसर आज आपण या ठिकाणी आलो. इथं आल्यावर प्रत्यक्ष शेगावला गेलेला अनुभव ती आपल्याला आज आलेली आहे. देह देवाचे कार्यानी डोक्यात एकच होतं दिंडी. तंबू कुठं ठोकला, कोणाच्या तंबूत पाणी गेलं, कोणाचा तंबू फुटला आणि कोणाच्या तंबूवर पट्टी गेली, एवढं डोक्यात होतं. आणि इकडे आल्यावर बाबाने कीर्तन डोक्यात असा खूप आनंद वाटला. आता परत 9 तारखेला काल आहे आपल्या महादेववाडी बोरगावच्या त्या मेळामध्ये आपण सगळे वालसाची सगळी मंडळी राहतात तिथं. आता चालू झाली परत गोकुळाष्टमी, आपली फिरती चतुर्थी, आता देहडला येणारी चतुर्थी. गोकुळाष्टमीला सर्वांनी देहडला या रात्री का यावेळेस गोकुळाष्टमीला ज्ञानोबरायांना अवतरण येऊन बाबा 750 वर्ष होऊ लागली.
म्हणून कितीतरी वर्षानंतर ज्ञानोबाराची पालखी जशी आळंदीत येते, तुकोबाराची पुण्यातून देऊला जाती, आपली दिंडी तुकोबारासोबत आहे. पण या वर्षी तुकोबारा सुद्धा ज्ञानोबाराच्या भेटीला आळंदीमध्ये आले. हा चमत्कार झाला यावर्षी. म्हणून ज्ञानोबारांना 750 वर्ष झाले की गोकुळाष्टमीच्या दिवशी आहे. खूप आनंद आहे. देवचा सप्ताह आणि फिरती चतुर्थी खूप आपला आनंद आहे. प्रत्येक गावात गुरुवारची आरती तर मी त्या दिवशी पॉम्प्लेट घेऊन गेलो माळेगावला. खूप आनंद वाटला की लहान लेकरापासून तो वडीलधाऱ्यापर्यंत रांगेमध्ये खूप सुंदर दररोजचे प्रसाद. सुनील भाऊ, आम्ही आमच्या पिंपळगाव रेणुकाच्या 50 गावामध्ये 2 उपक्रम चालू केले. मवळईचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात आरती चालू केली आठवड्याला, आणि एक जाफराबादचा आमचे सोनोनी गुरुजीचा आदर्श घेऊन फिरती चतुर्थी चालू केली. आणि दोन्ही उपक्रमाला जवळजवळ 4-4, 5-5 वर्ष झाले. खूप आनंद येतो. असाच आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा म्हणून उद्या आता बाबाच्या दरबारात परवाला गेली गजन विजयाना. श्रावण महिना आहे आणि आपले चातुर्मास आहे. वाचण्याची सवय लावा आणि शुद्ध बीजा बोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ गोमट फळ सद्गुरू गजानन बाबासारखं आपल्याला मिळालं आणि त्यामुळे गोमट्या बीजाचे फळेही गोमटे म्हणून आपण बाबाची सेवा करतो. निश्चित बाबा आपल्या जीवनामध्ये मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. आपण श्री भैरवनाथ महाराज संस्थान माळेगाव पंचक्रोशीमधून सर्व दिंडी सामील होतो आणि एकोप्याने, असं नाही की बा प्रमुख आमचे विलास महाराज गण, दौलत बाबाजी गण, सचिन भाईयाचे, आमचे चेअरमन बाबाचे का, आप्पाचे का, शिवाजी बाबा के समजा काहीच नाही विस्तारी बाबा. एका आईचे लेकरं होऊन सर्व मंडळी बाबाच्या दरबारात येतात आणि आपण परिसरातली मंडळी त्यांना सहकार्य करतात. आज मला आनंद वाटला भाऊ. खूप या ठिकाणी एक चमत्कार दिव्यता प्राप्त होती. असं हे स्थान आहे. मला असं वाटलं भोजनाला 660 होते, कीर्तनाला 8 येते की नाही, पण आज बसायला जागा नाही पाठी माणूस. वा वा, तू मागे पाहू नका, महाराज सासते खोटं बोलत नसते. सगळे असते, काही काही तिकडे झोपले असते. सुंदर आहे आमचे करवंदे बाबा की खूप आहे. श्री संताजी महाराज जगणारे या परंपरेमध्ये अवताराला आले. पण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, रोहिदास महाराज, चोकोबा, सावता महाराज, निळोबा आहे, श्री संताजी महाराज जगणारे, मुक्ताबाई, सद्गुरू गजानन बाबा यांच्या परंपरेवरती आपण चालणारे म्हणजे मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत दे ज्ञानेश्वर सर्वांनी आपण दररोज दिंडीत चालताना तर भजन करतो, पण बाबाचं भजन कसं करावं या मंडळीतून शिकण्यासारखं आहे.
पुनश्च झालेली कीर्तनरूपी सेवा सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज, श्री राम प्रभू, सकल संतांच्या तुम्ही सर्व मायबाप बंधू भगिनींच्या चरणी समर्पित करतो. आपली खूप मोठी सेवा आहे सद्गुरू गजानन महाराज भक्त परिवारांची. खरं तर तुमच्या सेवेतून आम्ही कधीच ऋणातून कधीच उत्तीर्ण होणार नाही. एवढं मोठं अन्नदान भैयानं आम्ही बाहेर गेलो तर बघितलं यादी की प्रत्येक दिंडीला अन्नदान देऊन अजून 4-5 गावं बाकी आहे, 4-5 मंडळी बाकी आहे. अजून दिंडी जर असली तर आम्ही त्यांना अन्नदान देऊ ही भाव सद्गुरू गजानन बाबाच्या कृपेने या मंडळीच्या अंतःकरणामध्ये आहे. अशीच सेवा यांच्याकडून व्हावी आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये मिळावा आणि बाबांनी सेवा करून घ्यावी ही बाबाला प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय या ठिकाणी 2 मिनिटं सुनील भाऊ बोल.